नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार असल्याची सूत्रांची माहिती. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत फोनवरून संवाद साधणार असल्याची माहिती. नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान आहेत. मोदी इराण युद्धावर का बोलत नाहीत? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल. भाजपला सुखाची चटक लागल्याची राऊतांची टीका. मंत्रिमंडळ बैठकीसह इतर बैठकांसाठी सरकारचा नवा निर्णय. मुंबई बाहेरील मंत्री बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती. पेपरफुटी रॅकेटची शुभम खैरनारकडे जबाबदारी होती. सूत्रांची माहिती. श्रीमंत आणि हुशार विद्यार्थ्यांना शुभम खैरनार टार्गेट करत असायचा. खैरनारनं कोट्यवधींची डील केली असल्याची सूत्रांची माहिती. डिझेलच्या वाढलेल्या किमतीनंतर परिवहन विभागाची आज होणार बैठक. मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलावली बैठक. डिझेल दरवाढीमुळे एसटी भाडेवाढ होण्याची चिन्ह. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच आमदार होणार. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता बैठकीत आमदार चंद्रकांत नवघरे यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद शाळांची सुविधा तपासणी. 30 मे पर्यंत 128 पथक पाहणी करत असून भोजनासह आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार. सोलापुरात तापमान 44 अंशावर पोहोचलं. मे अखेरपर्यंत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार. वळवाच्या पावसाचीही शक्यता वाढली. नांदेडमध्ये विद्युत रोहित्राला आग. आगीमुळे वीज पुरवठा खंडित. सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण. दिल्लीतील IPS अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर भामट्यांचा महिलेला गंडा. छत्रपती संभाजीनगरमधील 73 वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल 13,50,000 रुपयांचा गंडा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.